बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, तुमच्या मनात ध्यानात आलेली रागाची, सुडाची व कपटाची भावना ही दुसऱ्याला सांगा नसता तुमच्या हातून वाईट घटना किंवा कृत्य होऊ शकते। बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये उच्च शिक्षित कुटुंब राहत होतं। त्या कुटुंबातील दोघही भाऊ सर्विसला होते आणि सर्विसला असल्यामुळं त्यांच्याकडे धन दौलत पद पैसा प्रतिष्ठा चालून आली आणि मग दोघही एकमेकाचे सलोख्यानं जमीन जुमला घरदार शहरात खेड्यात सर्व काही घ्यायचे, सलोख्यानं काम करायचे। आणि मग असे दिवसामागून दिवस गेले। बाबा या मोठ्याला वाटे की लहाना चांगला आहे, मग या मोठ्यानं लहान्याला नावी केलं, चला घे पैसा दोघांचाही, कारण दोघेही नोकरी केला होते। मग याचा काही त्याचा काही पैसा हे जमा करायचे। कुणाची जमीन म्हणा, कुणाचं घर म्हणा, कुणाचा प्लॉट म्हणा, काही असलं, गावाकडे असो किंवा ते शहरात ज्या ठिकाणी नोकरी करायचे त्या ठिकाणी कुठेही काही विक्री निघलं की दोघं मिळून हे घ्यायचे। असे दिवसामागून दिवस गेले। मस्त या दोघांचं चालू होतं, दोघांचेही लग्न झाले, दोघांचेही लेकरबाळ झाले आणि पुढं त्यांचे मुलं मात्र, त्या लहान्याचे मुले मात्र मोठ्याला बेमान झाले। कारण या लहान्याने गलती केली की या मोठ्याने गलती केली की लहान्याच्या सर्व नावी केलं, जे घेतलं ते सर्व त्याच्या नावी केलं। आणि कारण त्याला वाटत असे, कारण मोठ्याला या 2 बायका होते, मग त्याला वाटलं याला काय म्हणून तो तिच्याच नावी करायचा। आणि विशेष म्हणजे त्याच्या एका बायकोच्या मोठ्याच्या कोर्टात केसेस चालू होते, म्हणून त्याने याच्याच नावी केलं। दिवसामागून दिवस गेले। मग याच्या या भानगडीमुळं आणि याच्यामुळं पुढं मात्र लहान्याचे मुलं हे त्याला बेमान झाले, त्याला काहीच केलं नाही आणि त्याच्याकडून सर्व काही घेतलं आणि त्याला वाऱ्यावर सोडलं। मग त्याच्या मुलानेही त्याला वाऱ्यावर सोडलं, त्याची मुलंही त्याला त्याचं करेनात म्हातारा झाल्यानंतर, आणि याचेही मुलं काही करेनात। नंतर मात्र हे जीवालाच खाऊ लागला, उलट जीवालाच खाऊ लागला आणि पश्चाताप करू लागला। मला सांगायचं तात्पर्य बंधवांनी मग एवढं की जर तुमच्या मनात सुडाची, कपटाची किंवा दोषाची भावना निर्माण झाली तर ती दुसऱ्याला सांगा आणि दुसऱ्याला सांगून त्यात निरसन करा। तेव्हा तुमच्या हातून वाईट कृत्य आणि कार्य होणार नाही। कारण मी ज्या कथेत जे सांगितलं तसं होऊ शकतं। जसं या मोठ्याच्या मुलाने लहान्याला जीवाशी मारलं आणि जीवनाशी मारून तो जेलमध्ये गेला आणि हा मात्र जेलमध्ये गेला आणि हा जीवाने गेला। या दोघांचंही कुटुंब उद्ध्वस्त झालं। म्हणून दोषाची, सुडाची किंवा कपटाची जर भावना मनात आली किंवा विचार आले तर दुसऱ्याचा सल्ला घ्या, चांगल्या बुद्धिमानाचा सल्ला घ्या, किंवा तुमच्या हातून असं वाईट कृत्य होणार नाही आणि तुमचं कुटुंब सुद्धा जागेवर राहील आणि तुमचं आयुष्य सुद्धा बर्बाद होणार नाही। एवढं ठिकाण सांगितलं। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं तुमच्या कामाचं नाही
तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणातरी काम नसेल त्यांना तो शेअर करा, त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करत सांगा. म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पण जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्या सुद्धा का पडल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढं ठीक आहे साहेब, धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.